हेलो भावानो, गुड इवनिंग। एंड आज का वीडियो भाई पूरा मराठी असेल। और ये आवाज़ सुन के आप लोग बोलोगे भाई ये कौन है भाई, 10-196 ही बात कर रहा है या फिर कोई और बात कर रहा है। आज का वीडियो भाई मैं पूरा मराठी में बोलने वाला हूँ। सो मराठी डब नहीं, मैं मराठी भी अच्छी खासी बोल लेता हूँ। सो अब मेरी आवाज़ आप लोगों को आएगी भाई पूरी मराठी में। और जिनको नहीं समझ आएगी मैं आज मैं रिकमेंड नहीं करूँगा कि आप पूरा ही वीडियो देखो। अगर आपको मेरी भाषा समझ आएगी, मराठी समझ आती है, देन यू कॅन कंटिन्यू। आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिली गोष्ट मी हे सांगतो तुम्हाला की भाई मला दिवसात कमीत कमी 4 भाषा डेली बोलावे लागतात। असे विषय 4 म्हणजे 4 नाही प्रॉपर, असं म्हणू शकता भाई मला 3 तरी प्रॉपर बोलावे लागतात। पहिली माझी भाषा मातृभाषा म्हणू शकता बिहारी। तर असं सांगू शकतो भाई तुम्हाला की माझं शिक्षण हे पण माझं मराठी मीडियममधनं झालं आहे। तर आता काही बोलू तर तुम्ही माझ्या बोलण्याच्या असं पद्धतीवरनं पण तुम्ही समजू शकता की मला किती परफेक्ट मराठी येते। बाकी मी काय करू, मी थोडं ट्राय करतो की माझ्याकडनं शब्द आज नाही चुकले पाहिजे। बाकी आत्ता आपण आहे भाई पुणे स्टेशनच्या पुढं, ठीक आहे। आपण पुणे स्टेशनपासून पुढं आलो, समोर आहे भाई चर्च। आपल्याला जायचं आहे नानापेठातून स्वारगेट, स्वारगेटपासून घरी। तर भावना आजच्या व्हिडिओची क्रेडिट जाते भाई पूर्ण ह्या आपल्या मित्राला। तर ह्या मित्राने आपल्याला सजेस्ट केलं की भाई तुम्ही एकदम मराठी ब्लॉग आम्हाला बनवून द्या। तर खूप अवघड आहे राव, 3 भाषा दररोज बोलण्याला खरं सांगू तर लय कॉम्प्लिकेटेड गोष्टी। एवढी कॉम्प्लिकेटेड गोष्टी जर मी तुमच्यासाठी करतोय तर ऑब्व्हियसली एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, नाहीतर कमेंट तरी करूनच जावा। शेअर करू शकता ते पण चालते, काही प्रॉब्लेम नाही। 4 गोष्टींपैकी काहीतरी एक करा, नक्की करा। तुम्ही मला एक गोष्ट सांगा, माझी अशी आवाज तुम्हाला कशी वाटते, म्हणजे कसं सांगू, म्हणजे असा आवाज तुम्हाला कसं वाटते मला पण एकदा कळून द्या। मी खूप पद्धतीत बोलायचा प्रयत्न करतोय, माझी खूप लोकल भाषा आहे तसं म्हणलं तर मी खूप लोकल बोलतो। तर आजच्या व्हिडिओ मी प्रयत्न करतो की मला जेवढं होईल मी माझा 100% देईल, तुम्हाला काही गोष्टी सांगन आणि मी माझ्याविषयी या व्हिडिओमध्ये सांगन। कारण मराठीमध्ये आज पहिल्यांदा मी बोलते माझ्या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिला आपण बोलूयात आपल्या बाईकच्या विषयी। तो आपली बाईक आहे NS200 BS6 Phase 2 आणि आपण घेतलेली 2023 मध्ये। जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असताल आणि तुम्ही माझे व्हिडिओ हिंदीमध्ये बघत असताल एवढे दिवस, तर तुम्हाला रँडमली म्हणजे हे अचानक जर मी मराठी बोलतो तर तुम्हाला कसं फील होतं मला नक्की कळवा। मला पण बघू द्या कसं वाटतं की एखादा जर यूट्यूबर मधनंच हिंदी बोलता मधनंच मराठी बोलायला चालू झालं तर कसं वाटतं। तर माझा पहिला मराठी ब्लॉग आहे आणि हा मराठी ब्लॉग मी माझं मराठी ब्लॉग चॅनलवर पण टाकणार। तर तुम्ही जाऊन ते मराठी ब्लॉग चॅनल पण माझं सबस्क्राईब करा। कारण खरं सांगू तर भाई ते चॅनल 2-3 महिने झाले मी ओपन करून ठेवले, पण एक पण व्हिडिओ नाही टाकले। तर लोकल भाषेमध्ये जेव्हा मी फ्री होईल, जेव्हा मला सवय लागेल मराठी बोलायची, तेव्हापासून मी लोकल एकदम प्रॉपर म्हणजे तुम्हाला प्रॉपर लोकल वाटेल। म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही का हा बनवून बोलतोय। सध्या मी थोडं ट्राय करतोय बोलण्याचं, म्हणजे मी एक टाईप ऑफ मी बनवूनच बोलतोय की माझ्याकडनं चुका नाही झाल्या पाहिजे बोलता। मी मधनंच हिंदी बोललो तर कसं वाटेल, थोडं विचित्र वाटेल। त्यामुळं जरा काय करू आता। तर असं नाही की तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे, माझा एक सबस्क्रायबर आहे ज्याला माहिती आहे की मी मराठी बोलतो। म्हणजे त्यांनी अचानक मला कॉल केला होता आणि त्यांनी काय बोललं की भाई बिग फॅन वगैरे। त्यांनी माझा आवाज मराठीत ऐकला तर तो हँगच झाला भाई। तो म्हणला तुझा आवाज मराठीत कसं काय, म्हणजे तुला मराठी येते म्हणलं। मला का नाही येणार भाई मराठी, महाराष्ट्रात मी जन्मापासून आहे, पण मला मराठी का नाही येणार, साहजिक गोष्ट आहे। आता काहीतरी गेलो असतं शपथ गेलो असतो भाई। अचानक मी घुसलो आणि मला वाटतं घुसलो नाही पाहिजे होतं। तर माझा चॅनल तुम्ही का सबस्क्राईब केला पाहिजे मी तुम्हाला तर सर्वात पहिली गोष्ट सांगतो। सर्वात पहिले भाई माझ्यासाठी करा, तुम्ही आपले 10-196 भावासाठी करा। बाकी तुमच्यासाठी जे कंटेंट आहे ते आणायचा प्रयत्न मी 100% करतो। तुम्हाला कुठेही मी कंटेंटचे कमी नाही महसूस होऊन देणार। म्हणजे तुम्हाला कमी असं वाटूच नाही देणार भाई मी तुम्हाला, ठीक आहे। कमी वाटू नाही देणार तुम्हाला कंटेंटचे। तर त्यासाठी जरूर सबस्क्राईब करा। बाकी माझे अदर कंटेंट जाऊन चेक करा, पण ते हिंदीमध्ये असते, त्याच्यासाठी मी माफी मागतो। बट मी काय करू भाई, माझा चॅनल जर मला ग्रो करायचं आहे किंवा मला जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं तर मला हिंदीमध्येच बोलावं लागतं। कसं आहे माहिती आहे का की भारतात आहे ना सगळ्यांना मराठी येईल असं नक्की नाही, पण सगळ्यांना हिंदी तरी कळते ते महत्त्वाचं आहे। तर हिंदीत बनवलं तर आपले व्हिडिओ नेपाळ, श्रीलंका, मग कधी मी बघितलं UKचे पण, म्हणजे युनायटेड किंगडम, US वगैरे असे पण काही सबस्क्रायबर बघतात। तर ते चला हिंदी आपले इंडियाचे असतात तर ते तिथनं बघत असतात, पण ते जाऊ द्या। पण हिंदीत बनवायचा उद्देश तेच आहे की भाई कसं आहे की आपल्याला सगळ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं। त्यामुळं बाकी आपली मराठी ऑडियन्सने जर ह्या व्हिडिओवर सपोर्ट दाखवला तर भाई मी मराठी ब्लॉग चॅनलवर कंटिन्युअस व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन। ह्या व्हिडिओवर सपोर्ट दाखवला तरच, एक लक्षात घ्या, या व्हिडिओवर जर सपोर्ट दिसला तर मी मराठीमध्ये पण ब्लॉग बनवायला चालू करेन। आणि हा माझा पहिला मराठी ब्लॉग आहे जे मी बनवतोय ऑन हेल्मेट। म्हणजे मी पहिल्यांदा हेल्मेटमध्ये इन हेल्मेट जसं मी बोलतोय हे मी पहिल्यांदा बोलतोय राव। खूप अवघड आहे खरं सांगू तर, खूप अवघड। बाकी मी तुम्हाला माझ्या गाड्यांविषयी सांगतो। तर आपल्याकडे 3 गाड्या आहेत। एक मागं बसलाय बघा माझ्या रिजवान भाई। तर रिजवान भाई म्हणजे माझ्या मामाचा मुलगा, आणि मामाचा मुलगा म्हणले की म्हणजे कसं आमचं एका ताटात खाणं आहे, तर आम्ही म्हणजे सख्या भावांसारखं राहतो। तर मामाचा मुलगा आणि मी आणि माझा छोटा भाऊ
तर आम्ही तिघं जणांकडे 3 बाईक आहेत, एक NS आहे, एक एंटॉर्क आहे TVSची आणि एक RC390 आहे. तर तुम्हाला सगळं क्लिअर करतो की आम्ही तिघांमध्ये गाड्यांचा कधी बंटवारा झाला नाही. आम्हाला जे वाटतं आम्ही ती गाडी चालवतो. तर तसं म्हणलं तर माझ्याकडे 3 बाईक आहेत असं म्हणू शकतो, ठीक आहे. कारण त्याच्याकडे पण 3 बाईक आहेत, कारण तो पण 3 बाईक कधीही चालू शकतो. त्याला वाटलं त्याला आज NS घ्यायची तर तो NS घेऊन जातो, न विचारता घेऊन जातो. मला पण वाटलं मला गाडी घ्यायची आज RC, तर मी न विचारता घेऊन जातो. तर अशी आमची दोस्ती नाही म्हणू शकत, असं आमचं रिलेशन आहे. आम्ही एकमेकासोबत एकदम सख्या भावासारखा राहतो. बाकी माझ्या छोट्या भावाची जर गाडी आपण बोललो की कोणाकोणाची कुठली आहे, तर माझ्या छोट्या भावाची आहे एंटॉर्क, माझी आहे NS आणि RC390 आहे आपल्या रिजन भावाची, ठीक आहे. झालं असेल क्लिअर. आता मी माझ्या चॅनलच्या विषयी बोलतो. ह्या चॅनल भाई मी तुम्हाला दिसत असेल तसं की कधी चालू झालं आहे. माझ्या हिशोबाने बहुतेक 1.5 वर्षाच्या वर झालं आहे आणि मी चालू केल्यापासून मी हिंदीमध्येच व्लॉग बनवतो. आणि माझा पहिला व्लॉगमध्ये पण रिजवान भावच होता. तर रिजवान भावापासूनच सुरुवात झाली होती आणि चांगलं चाललं आहे. आज मला एक्सपेक्ट आहे की तुम्ही मराठी चॅनलवर पण म्हणजे मराठी व्लॉगमध्ये पण तुम्ही 100% तुम्ही तुमचा सपोर्ट दाखवणार. जर सपोर्ट दाखवला तर मी प्रॉमिस करतो भावांना, मी 200% मराठी व्लॉग चॅनल जो माझा आहे ते माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकायला चालू करेन, ठीक आहे. तर प्रॉमिस आहे माझा. पण जर तुम्ही ह्या चॅनलला म्हणजे ह्या व्हिडिओला जर तुम्ही सपोर्ट दाखवला तर ठीक आहे, तर होईल तेवढं तुम्ही सपोर्ट दाखवा भावांनो. एक पुण्यातला मराठी ब्लॉगर म्हणून माझं नाव वर आला तर ह्याचा सर्वात जास्त क्रेडिट तुम्हाला जाणार, एक लक्षात घ्या. तर पुण्यातला मला नाही माहीत, जर अंडररेटेड असेल तुम्हाला कोण माहीत असेल तर मला पण कळून द्या. पुण्यात असे कोण ब्लॉगर आहे जे मराठीत बोलतात तर ते मला माहीत नाही. बाकी तुम्ही मला सांगू शकता. मी माझा पूर्ण प्रयत्न केला आज मी बोलायचा. आज कंटिन्यूअस बोलतो आहे मी, खरं मानलं तर कंटिन्यूअस बोलतो. मला वाटलं नव्हतं मी एवढं बोलन, पण काय करू तुमच्याशी जेव्हा बोलायला मी चालू केलं म्हणजे आपली ऑडियन्स आणि मी जेव्हा मी बोलायला चालू केलं तर माझा तोंड थांबत नाही, मी कंटिन्यूअस बोलत असतो. तर माझे राईट्स व्हिडिओ नक्कीच चेक करा राहून. मी खूप छान म्हणजे असं म्हणू शकतो मी माझा व्हिडिओ खूप चांगला बनवायचा प्रयत्न करतो. तर तुम्ही जाऊन नक्की मला सपोर्ट दाखवा किंवा माझी व्हिडिओ बघा. अजून एक सांगतो, जर तुम्हाला माझ्याविषयी जास्त माहीत करायचं असेल तर माझा इंस्टाग्राम ID दशेक96 सेम टू सेम आहे, जास्त काही फरक नाही. तुम्ही ट्विटरवर पण केलं की दशेक96 टाकला तरी तिथं येईल, फेसबुकवर गेला तरी तिथं येईल. म्हणजे तुम्ही कुठंही बघा. चुकीच्या जागेवर आला मला खूप ट्रॅफिक राहू इथं, खूप थांबा बघूया तिथनं रस्ता वगैरे असेल तर. इथनं खूप वेळ लागणार आहे राहू, त्यामुळे मी रिटर्न घेतला आणि मी जातो आता पर्वतीपासून वरनं. कारण मला वाटत नाही ते काही लवकर संपणार आहे. मरणाचा ट्रॅफिक करून ठेवला आहे, काही गरज नाही आपल्याला तिथं थांबायची. आणि ऑलरेडी गाड्या अजून बघा किती चालल्यात, तर अजून जास्त ट्रॅफिक होऊ शकतो मला वाटतं. वरनं गेलेलं बरं भाई त्यापेक्षा भारी, खरं सांगू तर. वरनं जायचं आपलं गप, वरनं काही हे नसतं, ट्रॅफिक नसतं, काही नसतं, मस्त मोकळा रोड असतं जनता वसाहतपासनं. आणि जर तुम्ही माझ्या आसपासचे असेल तर मला इंस्टाग्रामला जरूर फॉलो करा, आपण त्याच्यावर कॉन्टॅक्ट करूया. जर तुम्हाला राईड व्हिडिओ बनवायचे असेल माझ्यासोबत तर नक्की आपल्याकडे या, आपण राईड व्हिडिओ बनवू, चांगले व्लॉग्स बनवू. बाकी तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कळून द्या इन द कमेंट, ठीक आहे. तर आजची व्हिडिओ जास्त न लांबवता भावांनो इथंच संपूया. तर जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या मराठी मित्रांपाशी किंवा मराठी रायडिंग ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला थोडंसं प्रमोट करा. अँड जर तुम्ही तसं केलं किंवा तुम्ही माझ्या चॅनलची स्टोरी जर तुम्ही तुमच्या स्टोरीला लावलं तर मी तुम्हाला नक्की मेन्शन बॅक देणार. तर थँक्यू सो मच भावांनो व्हिडिओ एंडपर्यंत बघण्यासाठी आणि भेटूयात कुठल्या तरी नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.